मनोज जरांगे पाटील हे नाव आज महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात आता सगळ्यांना माहित आहे आणि 30 मे रोजी म्हणजे आजपासून त्यांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलं। याआधी त्यांनी अनेक उपोषण केले आहेत, पण यावेळी ते ठामपणे म्हणताय की कुठलाही तडजोड नाही। तर जरांगे पाटलांच्या यावेळी काय मागण्या आहेत, यावेळी मागण्या मान्य होतील का, सरकारचे काय म्हणणे आहे, सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। ऑगस्ट 2023 पासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा सुरू केला। जालना जिल्ह्यातील अंतरवली सराठी या छोट्याशा गावातून सुरू झालेलं आंदोलन पुढे महाराष्ट्रभर सुरू झाले। मागणी स्पष्ट होती, मराठवाड्यात सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्या माध्यमातून ओबीसी आरक्षण द्या। सातारा आणि हैदराबाद गॅजेटनुसार GR काढा, समाजावरील गुन्हे मागे घ्या। गेल्या 2 वर्षात जरांगे यांनी 8 पेक्षा जास्त उपोषणं केली। प्रत्येक वेळी सरकारने आश्वासन दिलं, आयोग स्थापन केले, बैठका घेतल्या, पण जेव्हा जेव्हा अंमलबजावणीची वेळ आली तेव्हा सरकार मागे सरकलं। न्यायालयातील प्रकरणाचं कारण पुढे केलं आणि वेळ मागितली गेली। या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी 30 मे रोजी पुन्हा एकदा आंदोलनाचा अलगार दिला, पण यावेळेचं उपोषण पूर्वीपेक्षा वेगळं असणार आहे असं त्यांनी सांगितलं। जरांगे पाटील यांनी जाहीर केलं की यावेळी ते सावलीत, मंडपात, पंख्याखाली बसून उपोषण करणार नाहीत। रखरखत्या उन्हात बाज टाकून, पायात चप्पल न घालता, एक थेंब पाणी न पिता अमरण उपोषण करणार आहे। या उन्हात उपोषण करणं म्हणजे थेट जीव धोक्यात घालणं आहे। मराठा समाजाने जरांगेंना विनंती केली की असं टोकाचं आंदोलन नका करू, पण जरांगे यांच्या मतावर ठाम आहे। ते म्हणाले, मेलो तरी चालेल, उष्माघातामुळे गेलो तर देवेंद्र फडणवीसमुळे गेलो, सरकारामुळे गेलो असं म्हणा। 29 मे रोजी शुक्रवारी संध्याकाळी जरांगेने शेवटचा प्रयत्न केला। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे शिवमंडळ अंतरवाली सराटीत पोहोचलं। तब्बल 1.5 तास चर्चा झाली, पण चर्चा तडजोडीशिवाय संपली। पत्रकार परिषदेत विखे पाटील म्हणाले, न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापनेपासून आतापर्यंत राज्यभरात 12,96,000 कुणबी दाखले वितरित करण्यात आले आहेत। त्यापैकी मराठवाड्यात 3,251 दाखले वाटप झाले। हैदराबाद गॅजेटनुसार 61,000 दाखले देण्यात आल्याचाही त्यांनी सांगितलं। सातारा गॅजेटचा अभ्यास पूर्ण झाला असला तरी हैदराबाद गॅजेटच्या विरोधात न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने सातारा गॅजेट लागू केल्यास त्यालाही स्थगिती मिळण्याचा धोका असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं। पण जरांगे पाटील यांनी थेट प्रश्न विचारला, जर 58 लाख नोंदी सापडल्या आहेत तर 12,96,000 दाखले का दिले? बाकीचे 45 लाखहून अधिक लोक कुठे गेले? त्यांनी स्वतः सरकारने दिलेल्या आकडेवारीचा हवाला देत सांगितलं की कोकण विभागात 7,53,000, नाशिक विभागात 7,91,000, अमरावती विभागात 96,15,000, नागपूर विभागात 9,42,000 अशा एकूण 57,41,000हून अधिक नोंदी सापडल्या होत्या। मग त्या नोंदी गेल्या कुठे? विखे पाटील यांनी एक थरारक खुलासा केला। 58 लाख नोंदींपैकी अनेक जणांच्या एकट्याच्या नावावर 10 ते 15 नोंदी आहेत, त्या स्पॉट करून दाखले दिले जात आहे। पण जरांगे यांनी हे उत्तर मान्य नाही। सरकारी वेबसाईटवरून या नोंदी उठवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। त्यानंतर न्यायमूर्ती शिंदे यांनी थेट फोनवर बोलणं करून दिलं। जरांगेंनी त्यांच्याकडे 58 लाख नोंदींचे नावे सार्वजनिक करण्याची मागणी केली। चर्चा दरम्यान जरांगे पाटील आणि थेट मुख्यमंत्री कार्यालयावर आरोप केला। ते म्हणाले, हैदराबाद गॅजेटनुसार अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत का? कारण थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन येतो आणि त्यांना थांबायला सांगितलं जातं। सरकार एकीकडे न्यायालयात अडचणीचं कारण पुढे करतं आणि दुसरीकडे अधिकाऱ्यांना थांबण्याचा आदेश देतं। हीच आमची फसवणूक आहे। विखे पाटील यांनी पुन्हा 4 ते 5 महिन्याचा वेळ देण्याची विनंती केली, पण जरांगे यांनी ठणकावलं। 10 महिने दिले, वेळ दिला, संयम दाखवला, आता एकही दिवस नाही। जरांगे यांनी सरकारकडे स्पष्ट मागण्या ठेवल्या। 58 लाख नोंदी असलेला कुणबी प्रमाणपत्र द्या, मराठ्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा, हैदराबाद आणि सातारा गॅजेटची अंमलबजावणी करणारा असल्याचं लेखी द्या, असा आदेश प्रशासनाला द्या। निष्ठमंडळाला 2 तासांचा वेळ दिला, पण रात्री उशिरापर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही आणि 30 मे रोजी सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं अमरण उपोषण सुरू झालं। 30 मे रोजी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात सकल मराठा समाजाने राजश्री शाहू महाराजांच्या चरणी आंदोलन केलं। या आंदोलनात सातारा गॅजेट सोबत कोल्हापूर गॅजेटलाही आरक्षण प्रक्रियेत विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली। दुसरीकडे विरोधांचे आवाजही उठले। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष
बबनराव तायवडे यांनी इशारा दिला की ओबीसी आरक्षणावर गदा आल्यास राज्यभर तीव्र आंदोलन होईल। याचा अर्थ स्पष्ट आहे, जरांगे यांच्या मागण्या मान्य करताना सरकारला ओबीसी समाजाच्या रोषालाही समोर जावं लागणार आहे। मराठा आरक्षण हा प्रश्न फक्त एका समाजाचा नाही, तो राज्याच्या सामाजिक समतोलनाचा प्रश्न आहे। न्यायालयाच्या निर्देशानंतर स्वतंत्र मराठा आरक्षण कायदेशीर दृष्ट्याच टिकलेलं नाही, त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राच्या मार्गाने आरक्षण मिळवणं हाच एकमेव व्यावहारिक पर्याय उरला आहे। पण तोही मार्ग सरकारी यंत्रणेने अडवला असल्याचा जरांगे पाटीलचा ठाम आरोप आहे। जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही। 1989च्या मंडळ आयोगाच्या शिफारशीवर टिकलेलं ओबीसी आरक्षण कायद्याच्या कसोटीवर उभं नाही, ते त्यांनाही माहिती आहे। म्हणून जरांगे पाटील हे गेल्या 3 वर्षात 8 उपोषणे करून थकलेले नाहीत। प्रत्येक वेळी त्यांनी सरकारवर विश्वास ठेवला, प्रत्येक वेळी तो विश्वास तुटला आणि आता ते म्हणताय यावेळी मरण आलं तरी येऊ दे। प्रश्न असा आहे की एखाद्या माणसाच्या मृत्यूची वाट पाहणं हे सरकारचं धोरण आहे का? आणि जर तसं असेल तर त्या सरकारला लोकशाहीचं सरकार म्हणणं योग्य आहे का? मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटायला वेळ लागेल, न्यायालयीन अडचणी असतील, पण एक गोष्ट आता होऊ शकते, ती म्हणजे सरकारची इच्छाशक्ती। तुम्हाला काय वाटतं, जरांगे पाटील यांच्या मागण्या योग्य आहे का? सरकार खरोखरच फसवणूक करत आहे का? की या प्रश्नाचं उत्तर न्यायालय आणि संविधानाच्या चौकटीत राहून शोधावं लागणार आहे? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। आणि पाहत राहा फक्त कसं काय।